ते घर सुद्धा नाथ महाराजांचं काय मंदिरच आहे. मला असं वाटतंय की आपल्या घराचं सुद्धा मंदिर व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल, माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की 7 दिवस शिव महापुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे, आमची इच्छा आहे. पण त्यासाठी तुम्ही जर सर्वांगाचे कान करून रोज ही कथा ऐकत असाल, भोलेनाथावर भगवान शिवजीवर आपलं जर नितांत प्रेम असेल, तर एक दिवस आपल्या घराचं सुद्धा कैलास झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त भोले बाबावर आपलं प्रेम असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. कथा आहे, रामायणाची कथा आपल्याला ऐकलेली आहे, भागवताची कथा आपण ऐकत आहात. पण यावर्षी जी आपल्याला कथा श्रवण करायची ती शिव महापुराणाची कथा ऐकायची. भोले बाबा हे सगळ्या देवाचे देव आहेत, देवादिदेव महादेव आहेत. बाकीचे सगळे देव आहेत, पण ज्यांची कथा ऐकायची ते महादेव आहेत. मी विचारतो आपल्याला, अजन्म परमात्मा तत्व चैतन्य स्वरूप जर काय असेल तर ते भगवान भोलेनाथ आहे. निर्गुण निराकार भगवान परमात्म्याचं तत्व जर काय असेल तर भगवान शिवजी आहेत. बाबा विश्वनाथाचं हे आगळं वेगळं एक व्यासपीठ वेगळं आहे. मला असं वाटतंय रामायण आपण ऐकलेलं असेल बऱ्याचदा. अरे हो तर म्हणा, ऐकले ना रामायण, ऐकले ना रामायण आपण ऐकलेलं असेल. मी विचारतोय आपल्याला, रामाच्या आईचं नाव काय होतं? हा, कौशल्या. रामाच्या वडिलाचं नाव काय होतं? दशरथ. माहिती आहे, भागवत सुद्धा आपण ऐकलंय. कृष्णाच्या आईचं नाव काय होतं? देवकी म्हणा, यशोदा म्हणा. कृष्णाच्या वडिलाचं नाव काय होतं? वसुदेव म्हणा किंवा नंद म्हणा. बरोबर आहे. विचारतो आपल्याला, महादेवाच्या बापाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? हा, महादेवाच्या आईचं नाव नाही. अरे ज्याला जन्मच नाही, अजन्म तत्व जर कोण असेल तर भगवान भोलेनाथ आहेत, भगवान शिवजी आहे. अजन्म तत्व आहे, ज्यांना जन्म नाही, ज्यांना मृत्यू नाही. ज्या ठिकाणी विनाकारण लोक गर्दी करत नाहीत अशा ठिकाणी त्यांचं राहण्याचं वास्तव्य आहे. विनाकारण कुठं गर्दी करत नाहीत लोक? स्मशानभूमीत. बाबा भोलेनाथाचं वास्तव्य स्मशानात आहे. भगवान शिवजी स्मशानात का राहतात? असं एका व्यक्तीनं मला प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही कथा सांगताय, मग भगवान शिवजी स्मशानात का राहतात? मी त्याला उत्तर दिलं, त्या स्मशानात राहण्याच्या पाठीमागचं एक कारण एकच आहे. भगवान शिवजी या जगाला संदेश देतात की बाबा मी तर राहतोय ना एक दिवस तुम्हाला सुद्धा इथंच यायचंय, म्हणून मी स्मशानात राहतोय. मला वाटतं आपल्याला सुद्धा एक दिवस तिथं जावं लागणार आहे ना. कुठं? स्मशानातच जावं लागलंय ना. आहे का तुमच्या गावात स्मशान आहे? कुठे आहे? इकडे का इकडे? मामा कुठे स्मशानभूमी? कुठे? इकडे 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 आहे. गेलतात तुम्ही कधी? हा, कशाला? वाट लावायला. वाट लावायला, बरोबर आहे. तुम्ही कुणाला तरी वाट लावण्यासाठी स्मशानभूमीमध्ये गेला असाल. मला असं वाटतंय की कुणाला तरी वाट लावण्यासाठी तुम्ही स्मशानामध्ये गेलात, एक दिवस तुम्हाला सुद्धा वाट लावण्यासाठी सगळ्या गावातले लोक येणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मरण कधी कुणाला चुकलं नाही, स्मशान कधी कुणाला चुकलं नाही. बाबा विश्वनाथ, बाबा भोलेनाथ स्मशानभूमीमध्ये राहतात. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. गळ्यामध्ये वासुकीचा हार आहे, गजचर्म पांघरलेला आहे, असे ते बाबा विश्वनाथ आहे. आणि स्मशानात राहतात. स्मशानात 2 गोष्टी आहेत. ऐकताय का नाही मला माहित नाही, पण मी अतिशय प्रेमानं सांगतोय. स्मशानात 2 गोष्टी आहेत. स्मशानामध्ये पहिली गोष्ट आहे की विनाकारण माणसं तिथं जातच नाहीत, त्याच्यामुळे एकांत आहे. एकांत आहे. आणि बाबा विश्वनाथाचं राहणं हे एकांतात आहे. बाबा भोलेनाथ हे कैलासावर राहत आहेत. कैलासपती असं म्हणतात त्यांना. मला असं वाटतंय की माझ्या स्वतःचा शोध जर घ्यायचा असेल तर आपण कधी कधी एकट्यानं सुद्धा एकांतात बसणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. लोक तुम्हाला म्हणत असतात, आम्हाला सुद्धा म्हणतात, वा महाराज काय कथा सांगताय, काय कीर्तन सांगताय, काय वाजवतायत, काय गाणं यांचं छान आहे. वा, अतिशय छान आहे तुमचं. पण मला असं वाटतंय की लोक हे बोलतच असतात. या जगामध्ये शेंदूर लावणारे लोक अनेक भेटतात. या जगामध्ये शेंदूर लावणारे लोक अनेक भेटतात, पण दगड मारणारे लोक या जगामध्ये फार कमी भेटतात. शेंदूर लावला म्हणून आपण त्याला भुलून जायचं नसते. शेंदूर लावणारे रोज तर आपल्याला लोक तर रोज भेटत असतात ना. शेंदूर लावला जातोय, पण शेंदूर लावलेला देवाला हे माहीत नसतं उन्हाळा आल्याच्या नंतर शेंदूर हा त्याचा गळून जाणार आहे आणि पुन्हा त्या देवाचं दगडात रूपांतर होणार आहे. मला असं वाटतं एखाद्यानं आपली स्तुती केली असेल
तर त्याला भाळून जाऊ नका. एखाद्या आपला निंदा करत असेल त्याला घाबरून जाऊ नका. निंदा करतच असतात लोक. अरे ज्ञानोबारायाला ज्या लोकांनी सोडलं नाही, तुकाराम महाराजाला ज्या लोकांनी सोडलं नाही, ते लोक आम्हाला कसं काय सोडतील? निंदेला कधी घाबरायचं नसतं, निंदा होत असती. मला वाटतं स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत. माझ्या का बघा, स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत. एक दगड पाठीमागून येणार आहे, ते एक दगड समोरून येणार आहे. मला वाटतं एखाद्या वेळेला पाठीमागून येणाऱ्या दगडाला तुम्ही नाही घाबरलात तरी चालेल, पण समोरून येणाऱ्या दगडाला घाबरणं ही गोष्ट अतिशय गरजेची. एखाद्या वेळेला तुम्ही निंदेला घाबरू नका. निंदा करणारे लोक असू द्या, निंदेला घाबरू नका. पण तुम्हाला घाबरायचं असेल तर स्तुतीला घाबरा. लोक माझी स्तुती करतील ना, आणि मग मी माझ्या भजनात मला व्यत्यय येईल ना, बाबा विश्वनाथाचं राहणं हे स्मशानात, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्मशानभूमीमध्ये माणसं जातात, वाट लावण्यासाठी जात असतात. मला असं वाटतं की मातीला प्रत्येकानं गेलं पाहिजे. जवळची व्यक्ती गेली तर आपण त्याच्या अंत्यविधीला गेलं पाहिजे. महाराज का गेलं पाहिजे हो? त्याचं कारण सांगतो. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं, एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा इथंच यायचं आहे. बरोबर आहे ना? एक ना एक दिवस स्मशानातच जायचंय ना. आणि स्मशानभूमीमध्ये जाळणारे लोक अनेक आहेत, पण जळावं मात्र एकट्याला लागतं. महाराज असं म्हणतायत, वहां जलाने वाले लाखों है मगर जलने वाला कोई नहीं. जाळणारे अनेक असतात, पण जळावं मात्र एकट्यालाच लागतंय. तिथं कोणी आपल्याला सोडवण्यासाठी येत नाही. ना घरचे येतात ना दारचे येतात. बाबांनी विश्वनाथ स्मशानभूमीमध्ये राहून आपल्याला संदेश देतात की बाबा, वेळ प्रसंग आल्याच्या नंतर तुमच्या बरोबर कुणीच येणार नाही. ज्या वेळेला या ठिकाणी यायचं असते त्यावेळेला तुम्हाला एकट्यालाच यावं लागणार आहे. आणि एकट्याला यावं लागणार आहे म्हणून आमच्या संतांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा, मरण हे प्रत्येकाला येणार आहे. मरणाची भीती ही प्रत्येकालाच आहे. पण भगवान परमात्मा हा देव आहे, त्याला सगळ्याची करुणा आहे, त्याला सगळं कळते. माझ्याकडे लक्ष द्या, त्याला सगळं कळते. आपण अंधारात केलेले धंदे त्याला माहिती, उजेड्यात केलेले धंदे त्याला माहिती, सगळं त्याला माहिती. एक वाक्य सांगू आई, मला एक उत्तर द्या. आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, बरोबर? आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. कळायला मी काय म्हणतो ते? लक्षात यायला लागलं? आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं, बोला ना, ते, पण झालं ते काय जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. तुम्हाला काय वाटतं याला किंमत नाही, इथं देवाला काय वाटतं याला किंमत. तुम्हाला तर एका दिवसात कोट्या दिवस वाटण, बाबा पेंड आहे तुमच्या, हा, तुम्हाला तर सगळं असं वाटेल, पण तुम्हाला काय वाटतंय याला किंमत नाही. इथं देवाला काय वाटतं याला किंमत. म्हणून पहिला मुद्दा आहे की बाबा विश्वनाथ हे स्मशानात राहत आहेत. एक मुद्दा सांगितला, आपल्या पुढे मांडला. बाबा विश्वनाथ हे आजन्म तत्व आहे, त्यांना जन्म नाही, त्यांना मरण नाही. कळते माझं बोलणं? निर्गुण निराकार ते तत्व आहे. म्हणून रंग नाही, रूप नाही, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी एक रघुराया, असं ते तत्व आहे. त्यांना जन्म नाही, त्यांना मरण नाही, त्यांना आई नाही, त्यांना वडील नाही, त्यांचे आई वडील कोण आहेत हे माहीत नाही, पण ते सगळ्या जगाची मायबाप आहेत, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणून तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ती थोडी, आणि पाया पडिलो बराडी. त्यांच्याकडे हात जोडायचे असतात. बाबा तुमच्याकडे काही कमी नाही, आम्हाला असं वेगळं सोडू नका. एक वाक्य सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी आणि शांत चित्तानं ऐका. आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत असतात ना, ते दुःख कधीच लोकांच्या पुढे मांडायचे नसतात. आपल्या जीवनात जे दुःख आहे ते लोकांच्या पुढे न मांडता आपल्या जीवनातलं दुःख हे बाबा भोलेनाथाच्या समोर मांडलं पाहिजे. कधीतरी बाबाच्या समोर बसा आणि बाबाच्या समोर बसून हात जोडून म्हणा की बाबा, आम्ही रोज परमार्थ करतोय, रोज आम्ही तुमची पूजा करतोय, आम्ही परमार्थ करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढी संकट काय येतात. मला असं वाटतंय की हा प्रश्न बऱ्याचदा पडत असतो, बऱ्याचला पडत असतो की देवा आम्ही रोज तुझी पूजा करावी,
रोज तुझ्या समोर बसावं आणि तुझ्या समोर बसून आम्ही तुझी अंतकरणातून भक्ती करतो. पण देवा, आमच्या जीवनात तू दुःख देतोस रे. आई काय होते माहिती, ताई माझं नीट आहे का? एखादी मैत्रीण माझी खूप जवळची, एखादा मित्र माझा खूप जवळचा आहे, म्हणून आपण पोटातल्या गोष्टी त्यांच्याजवळ शेअर करत असतो, अतिशय जवळची, विश्वास ठेवून. पण महिन्याभरानं लक्षात येतं, जिला आम्ही आपलं म्हणून काही गोष्टी शेअर केल्या ना, त्याच मैत्रीनं त्या गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो. आपण आपलं म्हणून एखाद्याच्या पुढे काही गोष्टी मांडत असतो, पण या जगामध्ये आपलं असं कोणी राहिलं नाही. आता या जगामध्ये आपला जर कोण असेल तर तो फक्त देव आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपले मन कुणाजवळ हलकं करण्यासारखं ठिकाण आता राहिलंच नाही. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगून जाईल, ते ऐकताय माझं बोलणं, आपलं मन जर हलकं करायचं असेल तर कधीतरी महादेवाच्या समोर बसा आणि महादेवाच्या समोर बसून म्हणा, बाबा आमचं काय चुकलंय, काय चुकलंय आमचं, आम्ही रोज तुमची पूजा करतो, तरी आमच्या जीवनामध्ये एवढे संकट काय येतात. असं कधीतरी देवाला विचारलं पाहिजे, देवा काय चुकलंय रे बाबा आमचं, का असं करतोस रे आमच्या जीवनात. असं हे लोकाला विचारण्यापेक्षा कधीतरी देवाला विचारणं ही गोष्ट गरजेची आहे. गड्या हो, जायचंय मला पुढे. मला फक्त आज ग्रंथाचं महात्म्य आपल्या पुढे मांडायचंय, कथा का ऐकायची ही गोष्ट मला आपल्या पुढे मांडायची. आणि आपण 7 दिवस या ठिकाणी कथा करणार आहोत. 7 दिवस. मला वाटते तुम्ही जेवढे शांत चित्तानं ऐकताल तेवढं मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न नक्की करीन. भोले बाबाची कथा आहे, आपल्या जीवनातली दुःख हलकं करणारी ही कथा आहे. ही कथा म्हणजे काही आगळी वेगळी कथा नाही. ही कथा शिव महापुराणाची कथा, ही आपल्या जीवनातील पापाची मुक्ती करणारी कथा आहे. पण ही कथा सामान्य नाही, तर ही कथा धन्य धन्य ही शिव कथा आहे. म्हणून त्याचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जिसे श्रवण कर मिट जाते हैं, हो इसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा. हो जय जय शिव कथा, हो जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, हो जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. ताली ताली ताली. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा. हो जय जय शिव कथा, 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 जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. ताली ताली ताली. हरि बोल.
जन्म की व्यथा हो जय जय शिव कथा हो जय जय शिव कथा हो जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय 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 शिव जय 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 शिव कथा। ऐका तर बघ नीट ऐका, जिसे श्रवण कर मिट जाती है सौ जन्म की कथा। बरोबर आहे, जिसे श्रवण कर मिट जाती है सौ जन्म की व्यथा। जय जय शिव कथा जय जय शिव कथा। ही शिवकथा ऐकल्याच्या नंतर अनेक जन्माची व्यथा दूर करते, तिला शिवकथा म्हणतात। पण मला असं वाटतंय की आपल्या जीवनातील व्यथा दूर व्हावी असं जर वाटत असेल तर आपल्याला रोज आता कथेला यायचे 7 दिवस 7 दिवस यायचे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या शिवकथेत। तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला शिवकथेत देतो। असा प्रश्नच नाही की त्याचं उत्तर दिलेलं नाही। प्रत्येक गोष्टीचं उत्तर शिवपुराणात। प्रत्येक गोष्टीचं, भावानं भावाशी कसं वागावं शिवपुराणात आहे। बहिणीनं भावाशी कसं वागावं, मायबापानी मुलाशी, मुलानं मायबापाशी, जावानं जावे बरोबर, सासूनं सुना बरोबर, नवऱ्यानं बायको बरोबर, बायकोनं नवऱ्या बरोबर कसं वागावं, या सगळ्या गोष्टीची उत्तर शिवपुराणात आहे। म्हणून शिवपुराण ही कथा नाही तर शिवपुराण ही आपल्या घरातली व्यथा दूर करणारी कथा आहे। कुठलाही प्रश्न असू द्या, सासू सुनाचे भांडण असू द्या, त्याचं सुद्धा औषध आहे याच्यात। मरेपर्यंत सासू सुनाचे भांडण होणार नाही असं औषध आहे। सांगा म्हणला तर सांगतो, सांगू का? मरेपर्यंत भांडण होणार नाहीत आणि जर झाले तर 1 लाख रुपये घेऊन जायचे। सांगू का? हा सांगू? सांगा म्हणतात त्यार ती भांडणं करतात एवढं तरी पक्क झालं, बरोबर आहे की नाही? हा औषधाचं पुन्हा बघू, पण भांडणं करतात एवढं पक्क झालं। 1 ग्लास पाणी घ्या, लिहूनच घ्या, एवढं लिहूनच घ्या। 1 ग्लास पाणी घ्या, 1 घोट तुम्ही घ्यायचा, 1 घोट सासूला द्यायचा। मरेपर्यंत भांडण होणार नाही, मरेपर्यंत, आणि झालं तर 1 लाख रुपये घेऊन जायचे। पण नियम आहे का? भांडण मिटेपर्यंत तोंडातलं पाणी गिळायचंही नाही आणि खाली टाकायचंही नाही। शांत राहिलो कशाला होतील भांडण? शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा आणि उतराल पैल तिरा। महाराज म्हणतात शांती सारखं सुख या जगात कुठंच नाही। शांत राहा। एखाद्या वेळेला भांडण जरी झालं तरी शांत राहा, तोंड बंद ठेवा। तोंड बंद ठेवलं की सगळे प्रश्न आपोआप सुटतात। आपल्या घरात जास्त भांडणं का होतात माहितीये? आम्ही म्हणलं ना काल भांडणं होते तुमच्या घरी, महाराज काय करावं महाराज, बायको जास्तच बोलते ना म्हणून भांडणं होत आहेत। मग मला असं वाटतं तुम्ही शांत राहिला तर घरात भांडणं होणार नाही। आणि शब्द हे शस्त्र आहे। माझं बोलणं नीट आहे का? शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे। तलवारी सारखं शस्त्र म्हणजे शब्द आहे, फक्त फरक एवढाच आहे, तलवारीनं मान कापली जाते तर शब्दानं माणसाचं मन कापलं जाते। नात्यामध्ये दुरावा होण्याचं एकमेव कारण जर काय असेल तर तुमच्या तोंडातून निघणारे शब्द हे फार विचित्र असतात। मालक फार टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही, जेवून घ्या, जेवण तयार आहे, असू द्या, काही टेन्शन असलं तर मी आहे तुमच्या सोबत, काळजी करू नका, हे शब्द आपल्या नवऱ्याची 1 भाकर वाढवतील ना, बरोबर आहे का नाही? हॅलो, गिळायचं नाही का म्हटल्यावर कसं वाटन सांगा बरं? गिळायचं नाही का म्हणत असतात का? गिळायचं नाही का? त्याने तिकडून सांगितलं हो गिळायचंय। काय केलं गिळायला? ती म्हणली विष केलं, विष। हा मग ठीक आहे म्हणे, मला उशीर होईल, तू जेवून झोप। कळलं तुम्हाला मी काय म्हणते? गड्यांना कळालं पण बायांना कळालं नाही, तर काय करता बरं? शब्द जपून वापरणं ही गोष्ट अतिशय गरजेची। शिवमहापुराणामध्ये याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे की शिवमहापुराणाचे शब्द हे आपल्या आयुष्याचं सोनं करणारे शब्द आहेत।
आमच्या तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. शब्द वापरत असताना अतिशय तोला मोलानं वापरले पाहिजे. आपल्या तोंडातून नीट ऐका, हे नुसतं ऐकू नका फक्त टाइमपास म्हणून, हे आत्मसात करा. आपल्या तोंडातून प्रत्येक येणारा शब्द हा लोकाच्या भल्यासाठी असला पाहिजे. आपल्या तोंडातून येणाऱ्या शब्दानं कधीच कोणाचं मन दुखावलं नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. घरामध्ये समाधान का नांदत नाही माय, त्याचं हे कारण आहे. कथा तर मी आपल्याला सांगेन, पण कथेबरोबर आपल्या घराचं कैलास पर्वत झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. 7 दिवस जर शिवकथा आपण ऐकली तर आम्हाला असं वाटतंय की हे बाळापूर नाही तर हे बाळापूर कैलास झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण त्यासाठी आपल्या प्रतिसादाची अतिशय गरज आहे. आणि हे ऐकत असताना फक्त ऐकायचंच नाही, तर ही कथा ऐकत असताना ती कथा आत्मसात करायची आणि याचे सगळे प्रयोग आपल्या घरामध्ये करायचे. आजपासून आपल्याला बदल घडवायचा आहे. आजपासून मला असं वाटतंय की ते असं वागतात, ती अशी वागते, याच्याशी आपल्याला आज काहीच घेणं देणं नाही. आजपासून आपल्याला स्वतःला बदलायला शिकायचं आहे. पहिली गोष्ट आहे माय, आपले शब्द जपून वापरायचे. आपण बोलत असताना प्रपंचामध्ये दुःखच का होतं? शब्दामुळं दुःख होतं ना. प्रपंच हा फार दुःखाचा जरी असला तरी त्या प्रपंचामध्ये सुद्धा समाधान मिळवता येतं. कोण म्हणतं समाधान मिळत नाही? कोण म्हणतं समाधान मिळत नाही? आपल्या प्रपंचामध्ये जो समाधान मिळवायचं असेल तर मला असं वाटतंय की शिवकथेतले काही पॉईंट्स मी आपल्याला सांगतो, ते आपल्या घरामध्ये तुम्ही वापरा. नक्कीच त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. शिवकथा अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे. शिवकथा ही आपल्या जीवाचा कल्याण करणारी कथा आहे. शिवकथा ही आपल्या आयुष्याचं सोनं करणारी कथा आहे. मग ती कथा आपण ऐकणं अतिशय गरजेचं आहे. सांगायचं आपल्याला की ही अनादी कालापासून आलेली शिवकथा आहे. भगवान स्वतः शिवजीनी पार्वती मातेला ही कथा स्वतः सांगितलेली आहे. नारदानं ही कथा ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि हीच कथा सूत ऋषींनी शौनकादी ऋषींना प्रतिपादन केलेली आहे. 18 पुराण आहेत. पुराण किती आहेत? 18. ते 18 पुराणापैकी 5व्या क्रमांकाचं पुराण म्हणजे शिवपुराण आहे. 18 पुराणापैकी एक पुराण आहे शिवपुराण. त्या शिवपुराणामध्ये श्रीमद शिव महापुराण असं याला नाव आहे. श्रीमद असं नाव आहे. श्रीमद शब्दाचा काय अर्थ होतो? श्री म्हणजे भगवान, मत म्हणजे महात्म्य, मत म्हणजे तोंड. श्री म्हणजे स्वतः देवाच्या तोंडातून आलेली कथा, त्याला श्रीमद असं म्हणतात. त्याच्यामध्ये श्रीमद देवी भागवत, श्रीमद भागवत कथा आणि श्रीमद शिव महापुराण कथा, ह्या सगळ्या कथा आहेत. पण मी आपल्याला जी कथा सांगणार आहे ना, ही कथा स्वतः भगवान भोलेनाथाच्या मुखातून बाहेर पडलेली कथा आहे. ही काही सामान्यानं सांगितलेली दंतकथा नाही. हे तुमच्याकडे कथा असतात. आटपाट नावाचं नगर होतं, त्याला 2 राण्या होत्या. कोण्या राजाला 2च बायका आहे? तुमच्या गुरुवाराच्या कथेत बदलच नाही त्याच्यात झाला कधी? गुरुवाराच्या कथेत आणि रविवाराच्या कथेत बदलच नाही. आटपाट नावाचे कुठे अजून त्याचा काही तपास लागला नाही. आणि तो राजाचा मेळ नाही. प्रत्येक राजाला 2-2च बायका कशा असतात हेही कळलं नाही. ही कथा म्हणजे दंत कथा नाही. ही कथा म्हणजे कोणी सामान्यानं सांगितलेली कथा नाही. मायबापानं ही कथा जी आपल्या पुढे मी मांडणार आहे, ती कथा स्वतः भोलेनाथानं जगदंबा पार्वती मातेला सांगितलेली ही कथा आहे. 18 पुराण व्यास महर्षींनी त्या ठिकाणी तयार केली. हे सगळं जगातलं जेवढं ज्ञान आहे ते व्यासाचं उष्ट ज्ञान आहे. म्हणून या पीठाला कोणतं पीठ म्हणतात? बाजरीचं पीठ म्हणतात का याला? गव्हाचं पीठ नाही, मला वाटतं हे ज्वारीचं पीठ आहे. नाही, मग व्यासपीठ. हे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ नाही. तर आपण ज्याच्यावर बसलोय त्या पीठाला व्यासपीठ असं म्हणता येतं. म्हणजे जगातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान व्यास महर्षींच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. व्यासांनी अनेक पुराणाची रचना केली. अनेक पुराणाची रचना केल्याच्या नंतर व्यासांना समाधान लागत नव्हतं. काय करावं म्हणजे माझ्या अंतकरणाला समाधान प्राप्त होईल? अनेक पुराण रचलेत, अनेक उपपुराण रचलेत, पण अंतकरण समाधानी होत नाही. बऱ्याचदा असा आपल्याला प्रश्न पडत असतो की आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, आमच्या घरामध्ये पैसा भरपूर आहे, आमचा बंगला फार मोठा आहे, आमचं घर मोठं आहे,
हाताखाली 2 नौकर आहेत, सगळं जरी असलं ना तरी समाधान हा विषय श्रीमंतीचा नाही, समाधान हा विषय अंतकरणाचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पैसा हा तुम्हाला समाधानच देईल असं अजिबात सांगता येत नाही महाराज. पैशानं कधी समाधान प्राप्त झालेली गोष्टच नाही ना. मला असं वाटतंय पैशानं जर समाधान मिळालं असतं तर रावणाकडे पैसा भरपूर होता. रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या, सोन्याला सुगंध आणीन, स्वर्गाला शिडी लावील आणि खारा समुद्र गोड करील. पैशानं जर सगळे कामं झाले असते तर यातली एकही प्रतिज्ञा खरी झाली नाही. बऱ्याचदा समाधान जर नसेल तर घरामध्ये लाख रुपयाची टीव्ही असून सुद्धा ती टीव्ही तुमच्यावर नाराज असते. मला असं वाटतंय की किती जरी भारीतलं किचन बनवलेलं असलं पण मनामध्ये जर समाधान नसेल तर ते किचन सुद्धा तुमच्यावर नाराज असतं. पैसा आणि समाधान ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत माय. ऐकताय माझं बोलणं? पैशानं कधी समाधान आजपर्यंत कुणालाच दिलं नाही. पण आम्ही एक वाक्य नेहमी सांगत असतो, सोने वालो सोना नहीं, ओ सोने वालो सोना नहीं, सो जाए तो सब सोना जाएगा, ओ सोने वालो सोना नहीं. अजून एक वाक्य बोलू, अजून एक. इकडे बघा माझ्याकडे लक्ष. एक वाक्य हिंदी कळतं ना तुम्हाला बऱ्यापैकी? बोला ना, कळतं? हो म्हणा, नाही काहीतरी म्हण जा. हिंदी कळतं ना? मग काय नाही. आम्ही एकदा काल्याच्या कीर्तनला अभंग घेतला होता हिंदीतला, चुरा चुरा कर माखन खाया आबा, आणि बुंदी केली ती जेवायला. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणली महाराजांनी कीर्तन चांगलं सांगितलं पण मधलं हिंदीच कळालं नाही. दुसरी म्हणली हिंदी नाही कळू दी, बुंदी मराठी, हा ना आपलं चल घरी. कुणी सांगितली? कुठं? पार्वती पदे शिव हर हर.